जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. अखेर शिवसेना उद्धव ठाकरे यांना मिळणार. एकनाथ शिंदे यांच्या गटाला तगडा झटका. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण बदलणार. एकनाथ शिंदे यांना भाजपा दगा देणार. नेमकं काय झालंय सुप्रीम कोर्टाच्या निकालातून? एक महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून शिवसेना प्रकाराचा निकाल लागत नव्हता. नेमकी अतिशय महत्त्वाची माहिती दिल्लीतून आलेली आहे मित्रांनो. नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या वादाकडे पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षाच्या संघटनात्मक वैधतेसंदर्भातील विविध न्यायालयीन प्रक्रिया आणि घटनांनंतर आता सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीतून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येणार आहे. या सुनावणीमुळे मित्रांनो, राज्याच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतील याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंना कसा महत्त्वाचा दिलासा मिळणार आणि शिंदे गटाला पुन्हा एकदा कसा धक्का बसणार याकडे लक्ष लागले. मित्रांनो, राजकीय वर्तुळात सध्या विविध पक्षांकडून विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहे. काही विश्लेषकांच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात. मात्र याबाबत कोणताही अधिकृत निर्णय अद्याप आलेला नाही. मात्र भाजप आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचं जे समीकरणमधील फंड असेल किंवा इतर ठिकाणाहून ज्या महत्त्वाच्या बाबींमध्ये दोघांमध्ये मतभेद वाढलेले आहेत, अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे आर्थिक निधी मिळत आहे ना, की काही विकास कामं होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा हे आता जास्त दिवस एकमेकांसोबत राहणार नाहीत आणि भाजपाचं जे 100% राजकारण आहे त्यामुळे शिंदेंचा पक्ष वाढवण्यात त्यांना अजिबात रस नाही. त्यामुळे ते दोघे जरी एकत्र आले तरी आता मात्र भाजपला स्वतःचाच पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आता मित्रांनो, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र आता आपले पदाधिकारी आणि शिवसैनिक सामान्य जे कट्टर शिवसैनिक घेऊन आपला पक्ष वाढवत आहे. मात्र आता शिंदेंचं राजकीय भवितव्य हे मात्र भाजपा आणि अमित शहा यांच्याच हातात आहे. त्यामुळे कधीही भाजपाला आपल्यामध्ये जे काही भाजपाचा रस हा एकनाथ शिंदे यांच्या गटातून गेला आहे आणि तो लवकरच भाजपमध्ये सुद्धा शिंदे गट विलीन होऊ शकतो. त्यामुळे जे काही पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील असं राजकीय वातावरणात म्हटलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लवकरच लागू शकतो, परंतु त्या अगोदर एक जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचं पारडं जड असल्याचं सगळीकडे दिसत आहे. महाराष्ट्रातील आगामी येणाऱ्या निवडणुका, लोकसभा तसेच विधानसभा यामध्ये सुद्धा या ज्या काही महत्त्वाच्या निवडणुकांचा जो काही निकाल लागेल त्या निर्णयावर हा 100% परिणाम करणार यात तीळ मात्र शंका नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, न्यायालयातील प्रक्रिया सुरू असून अंतिम निकाल हा लवकरच येईल. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक ठिकाणी आता शिवसेना ठाकरेंची एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार अशा सगळीकडे बातम्या येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे आणि काही विश्लेषकांच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी त्यांचे दूरगामी परिणाम हे दिसू शकतात. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत निर्णय अद्याप आलेला दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेंना गट हा भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे पुढील काळात जर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह येणार हे मात्र निश्चित, आणि शिंदे गटाला जे काही भाजप आपली ताकद दाखवायला आपल्या पक्षात विलीन करणार हे सुद्धा 100% खरं आहे. मित्रांनो, सध्या नीट परीक्षेच्या पेपराच्या फुटीबाबत राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली आहे आणि त्यामुळे देखील जनता भाजपावर खूपच तीव्र नाराज आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं
या राजकारणात एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन होऊन उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष चिन्ह मिळावं का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही सुद्धा आपली प्रतिक्रिया, आपली मतं या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवू शकतात. भेटूया मित्रांनो पुढच्या वृत्तवाहिनीत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.